राहिले तर आता क्वेश्चन नंबर 7 नंतर बहुतेक 13 ना. तुम्ही मी काल कोणाच्या पुस्तकात मार्क केले तरी जरा बघा. काल मी कोणाच्या पुस्तकात मार्क केले. ओके. प्रॉब्लेम सेट 5 क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 बघा. 6 faces of a die are as shown below. 6 faces. अगदी सोपा प्रश्न आहे खरं तर हा. काही अवघड नको म्हणजे विचारायला काय नाही. पण तरी सुद्धा सांगितलं म्हणून हा मे बी तुम्हाला कन्फ्युजन काय असेल सांगतो. मला जी शंका वाटते ती कोणी विचारलाय त्याची जी सॅम्पल स्पेस आहे ना ती अशी आहे ए बी सी डी ई आणि परत ए आहे. मग त्या सॅम्पल स्पेसमध्ये ए बी सी डी ई आणि पुन्हा ए कसा येतो तर हा लक्षात ठेवा. हा ए हा रिपीटेड ए नाहीये. लक्षात ठेवा हा रिपीटेड ए नाहीये. का सांगतो त्याचं कारण हे रिपिटेशन नाही आहे. समजा या इन्स्टेड ऑफ एबीसीडी ई तिथं जर अल्फाबेटच्या जी नंबर्स असते तर काय असतं तिथं नंबर्स हा 1 असता, हा 2 असता, हा 3 असता, हा 4 असता, 5 असता, हा 6 आहे. हे फेस वेगळं आहे, हे फेस वेगळं आहे, हे फेस वेगळं आहे. त्यामुळे हे रिपिटेशन नाही आहे. त्यामुळे या सेटमध्ये फक्त सर परत ए आला, रिपिटेशन इज नॉट अलाउड वगैरे हे नाही. हा जो ए नंबर आलाय ना हा ए अल्फाबेट नंबर नाही ए अल्फाबेट हा वेगळ्या फेसवरच आहे. त्यामुळे इथं सॅम्पल स्पेसमध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस 6च लिहायचे. काय लिहायचं नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस 6च लिहायचे. रिपीट झालाय म्हणून काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा 6 faces of a die are as shown below A B C D E A. If a die is rolled once, find the probability. First question: A appears on the upper face and D appears on upper face. Solution घ्यायला का? ज्यांना आलं नाही त्यांनी लिहायचं. A die is rolled once. A die is rolled once. Next line. 6 faces of die. 6 faces of die. Show the alphabets. Show the alphabets. A B C D E आणि परत ए द्यायचं मध्ये कॉमा करायचं. A B C D E A मध्ये कॉमा करायचं. Therefore, खाली number of elements of S is equal to 6. Number of elements of S is equal to 6. Sample space मध्ये 6 elements. आता जर इव्हेंटची नाव आपण बदलूया बरं का. P म्हणू कारण त्याच्यात ए ऑलरेडी त्यात नाव आलंय पण इव्हेंटला परत ए नको. इव्हेंट P म्हणा. इव्हेंट P. इव्हेंट P म्हणा. Capital A appears on upper face. Yeah. Capital A appears on upper face. Capital A appears on upper face. So number of elements of P. त्याला इव्हेंट P म्हणते ना आपण. Number of elements of P 2 हे बघा 2 वेळा तुमच्याकडे A आहे की नाही. मग नुसतं नंबर ऑफ एलिमेंट्स लिहायचं लक्षात ठेवा. तो सेट घेऊन दाखवायचं नाही याला. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ P किती आहे 2 आहे. मग प्रोबॅबिलिटी ऑफ P इक्वल्स नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ P अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ S म्हणजे 2/6 किंवा 1/3. आता इव्हेंट Q लिहा खाली. इव्हेंट Q म्हणा खाली. काय विचारले बघा. D appears on upper face. D appears on upper face. D appears on upper face. मग नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ Q सेट मध्ये एकच एलिमेंट आहे कारण D आपल्याकडे किती वेळा आहे ना एकदा आहे. D किती वेळा आपल्याकडे एकदा आहे. मग खाली लिहा प्रोबॅबिलिटी ऑफ Q इक्वल्स
number of elements of Q upon number of elements of S 1/6. आता याच्यात खरं सांगा विचारण्यासारखं काही होतं का खरं अवघड होतं नाही मे बी तुम्हाला ए कन्फ्युज झाला असेल मला एक ती शंका नो प्रॉब्लेम चला क्वेश्चन नंबर 13 असंच पुन्हा याच टाईपचा क्वेश्चन आहे ईच कार्ड bears one letter from the word mathematics. The cards are placed on a table upside down. Find the probability that a card drawn bears the letter M. वाचला क्वेश्चन सगळ्यांनी क्वेश्चन वाचला आता सोल्युशन सांगतो त्याला सोल्युशन या each card bears ती लाईन आहे तशी बघून घ्या each card bears one letter from the word mathematics. One letter from the word mathematics. म्हणजे बघा प्रत्येक कार्डवर असं एका एम लिहिलंय MATHEMATICS असं लिहिलंय आणि ते सगळे असे उलटे करून ठेवले टेबलवरती म्हणजे आपल्याला दिसत नाही काय कुठं काय लिहिलं काय दिसत नाही एक कार्ड तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यावर एम असला पाहिजे त्याच्यावर काय असलं पाहिजे मग आता मला सांगा तर मॅथमॅटिक्स आपण आता काउंट केलंय बघा स्पेलिंग येतं का सगळ्यांना बघायचं रे MATHEMATIC आणि S 11 लेटर्स आहेत त्याच्यामध्ये किती लेटर्स आहेत या नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ S इज इक्वल टू 11 आता आपल्याला काय विचारले तो इव्हेंट बघा प्रॉब्लेम मध्ये काय विचारले बघा जरा त्यामध्ये तुम्हाला एक कार्ड ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यात काय यायला पाहिजे तुम्हाला वन कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम किंवा वन कार्ड इज ड्रॉन म्हणलं तरी चालेल वन कार्ड इज ड्रॉन नेक्स्ट स्लाइड लेट A be the event let A be the event that the card bears alphabet M किंवा लेटर M काही म्हणा लेटर M काय पाहिजे आपल्याला लेटर M पाहिजे मग आता मला सांगा तुमच्या एक करता फेवरेबल केसेस किती झाले सांगा दोन कारण आपल्याकडे एम दोनदा आले त्याच्यामध्ये आणि ते वेगळ्या कार्डवर आहे एकाच कार्डवर एम दोनदा लिहितो का आपण मग ते रिपिटेशन झालं लक्षात एका कार्डवर एकदाच एम लिहिलोय आपण त्यामुळे हा एम वेगळा तो एम वेगळा लक्षात ठेवा मॅथमॅटिक्स मध्ये दोन एम येतात की नाही मग ते हा पहिला एम वेगळा दुसरा एम वेगळा चल नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A इक्वल्स टू आता नेहमीप्रमाणे खाली प्रोबॅबिलिटी ऑफ A इक्वल्स नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ A अपॉन number of elements of S number of elements of A upon number of elements of S म्हणजे 2 upon 11 okay next question बघा 14th question 14 out of 200 students from a school 135 like kabaddi and remaining students do not like the game म्हणजे त्यांना कबड्डी आवडत नाही असं त्यांना म्हणतात if one student is selected at random from all the students find the probability that the student selected doesn't like kabaddi त्याला कबड्डी आवडत नाही असा तो स्टुडंट असायची पॉसिबिलिटी काय मला सांगा टोटल स्टुडंट्स किती आहेत तुमच्या क्लास स्कूल मध्ये या सोल्युशन लिहायला का टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स total number of students is equal to 200 next line
Therefore, number of elements of S is equal to 200. Number of elements of S is equal to 200. Next one. 135 students like kabaddi. डबल भी है, ठीक है, ये कैसे? 135 students like kabaddi. Next line. Therefore, number of students who do not like kabaddi is equal to 200. नहीं बरोबर आहे तुमचं, पण मला असं दाखवायचं 200 minus 135 is equal to 65. 200 minus 135 equals 60. हे कोणते स्टुडंट्स आहेत ज्यांना कबड्डी आवडत नाही? आता तुम्हाला रँडमली सिलेक्टेड स्टुडंट जो आहे त्याला कबड्डी आवडायला पाहिजे का न आवडायला पाहिजे? तो इव्हेंट ए असेल. लेट ए बी द इव्हेंट. That the selected student, let A be the event that the selected students do not like kabaddi, does not like, sorry, singular है ना? आता तुमच्या ए या इव्हेंटला फेवरेबल केसेस किती झाले? नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए इक्वल्स किती आले? 65. Therefore, probability of A equals number of elements of A upon number of elements of S. Number of elements of S 65. Number of elements of S 200. 5 ला कॅन्सलेशन करा बघा. 5 13 जा 65, 5 13 जा आणि 5 4 जा म्हणजे 13 upon 40 त्याचं फायनल आन्सर असेल. Number 15. A two-digit number is to be formed from the digits 0, 1, 2, 3, 4. A repetition of digits is allowed. Repetition of digits is म्हणजे 11 चालेल, 22 चालेल, हा 44 चालेल, पण 0 0 पण तो सिंगल डिजिट पण नंबर नाही. म्हणजे सिंगल डिजिट नंबर आपल्याला 2 डिजिट व्हायला पाहिजेत ना. 0 0 चालणार नाही, नो प्रॉब्लेम. मग पुढे विचारलं की प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर सो फॉर्म्ड इज प्राईम नंबर, मल्टिपल ऑफ 4, मल्टिपल ऑफ 10 नंतर बघूया आपण. चला पहिले सॅम्पल स्पेस तयार करूया. लिहा. अ टू डिजिट नंबर is to be formed using the digits 0, 1, 2, 3, 4 मध्ये कॉमा करा. 0, 1, 2, 3, 4 मध्ये कॉमा. Therefore, लक्ष द्या. आधी सॅम्पल स्पेस तयार होते बघा. नंतर आपण ब्रॅकेट करूया. लक्ष द्या. पहिल्यांदा 0 पासून स्टार्ट होऊ शकत नाही. 1 0, 1 2, 1 1 रिपीटेशन अलाउड आहे ना. 1 1 चालणार. हा 1 2, 1 3, 1 4. आता 2 नसून 2 0, 1 2 2 2 3 2 4. त्यानंतर 3 0 3 0 3 1 3 2 3 3 3 4 4 0 4 1 4 2 4 3 आणि 4 4 एवढे आपले
सॅम्पल स्पेस मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ एस इज इक्वल टू 1 2 3 4 5 1 2 3 4 5 4 20 लिहा. सॅम्पल स्पेस मध्ये आपल्याकडे आता किती एलिमेंट्स आहेत? टोटल 20 एलिमेंट्स. सॉरी, आता खाली लिहा. ते झाल्यानंतर तुमचं पूर्ण होऊ द्या. इव्हेंट ए असं म्हणा. झालं असेल त्यांचं, लिहून झालं असेल. इव्हेंट ए असं म्हणा. लिहा इव्हेंट पहिला प्राईम नंबर आहे. इव्हेंट ए समोर 2 डॉट करायचे, प्राईम नंबर. इव्हेंट ए प्राईम नंबर आहे. मग आता मी ए सेट लिहितोय बघा. प्राईम नंबरचा सेट आहे. जे जे नंबर आपले प्राईम आहेत ते आपण लिहूया बघा. 11 प्राईम आहे, 13 प्राईम आहे, 23 प्राईम आहे, त्याच्यानंतर 31 प्राईम आहे, 41 प्राईम आहे आणि 43 प्राईम आहे. एवढे सगळे काय आहेत सांगा प्राईम नंबर. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए 6. काय प्रतीक? नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ ए 6 झाले. खाली घ्या. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल्स number of elements of A upon number of elements of S. Number of elements of A लिहा ना मग 6 upon 20 आणि रिड्यूस करा 3 upon 10. बरोबर. इव्हेंट बी म्हणा सगळ्यांनी. इव्हेंट बी पाच मिनिट काय मल्टिपल ऑफ इव्हेंट बी झाल्या मल्टिपल ऑफ 4. इव्हेंट बी झाल्या मल्टिपल ऑफ 4. आणि आता मी बी चे मल्टिपल्स त्यातले लिहितोय जे 4च्या टेबल मध्ये येतात ते बघा. नंबर्स 12 12 20 त्यानंतर 24 32 40 आणि 44. हे पण 6 आहेत. सो नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी पण 6 आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी इक्वल्स 6. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इक्वल्स नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ बी अपॉन number of elements of S. सेम आन्सर मागचंच आहे. आता इव्हेंट सी बघा. त्यातला इव्हेंट सी आधी इव्हेंट लिहा बरं खाली बघा. इव्हेंट सी मल्टिपल ऑफ 4 असेल. 11 सॉरी मल्टिपल ऑफ 11. मल्टिपल ऑफ 11 असं लिहा. मग यात कोण कोण फेवरेबल आहे? 11 फेवरेबल आहे, 22 फेवरेबल आहे, 33 फेवरेबल आहे आणि 44. नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ C इक्वल्स 4. शेवटी प्रोबॅबिलिटी ऑफ C इक्वल्स number of elements of C upon number of elements of S. आणि मग 4 upon 20 लिहायचं. फायनल आन्सर 1 upon 5. आता मी लास्ट प्रॉब्लेमची तुम्हाला सॅम्पल स्पेस आधी तयार करून देतो. लास्ट क्वेश्चन सोडवायचं काम बघा. 16 the faces of a die bear the numbers 0 1 2 3 4 5. आपण नेहमी डाईस वापरतो ते कसे असतात सांगा. 1 2 3 4 5 6 असतो.
त्याच्याऐवजी यांच्याकडे काय आहे सांगा 0 1 2 3 4 एव्हिड बट ते तो जो डाय आहे तो दोनदा रोल केलाय का बघा त्याने 2 टाइम्स इफ अ डाय इज रोल्ड ट्वाइस मी काल परवाच तुम्हाला सांगितलं डाय इज रोल्ड ट्वाइस आणि 2 डाईस आर रोल्ड एकच त्याचा अर्थ एकच म्हणजे आपण जशी ही सॅम्पल स्पेस देतो की नाही 1 1 2 2 3 3 ती म्हणजे डायगोनल असतात बघा ते तशीच सॅम्पल स्पेस आहे फक्त याच्यात 0 0 एक वेगळा पार्ट दाखवतो मी तुम्हाला आधी सॅम्पल स्पेस घेऊन दाखवतो लक्षात हा तुमच्याकडे फेसेस काय नंबर सांगितले त्यांनी 0 पासून 5 ती लाईन पर्यंत मेन्शन करा लिहा असं द फेसेस ऑफ अ डाय बेअर द फेसेस ऑफ अ डाय बेअर numbers 0 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 full stop next one the die is rolled twice the die is rolled twice the die is rolled twice मग सॅम्पल स्पेस आपण लिहायचे पण ब्रॅकेट मात्र नंतर करा आता करायचं लक्ष द्या सॅम्पल स्पेस पहिल्या डायवर 0 दुसऱ्या डायवर 0 दोन वेगळे नंबर आहेत लक्षात ठेवा तर मग इथं 0 इथं 0 पडू शकतो हा 0 0 0 1 0 2 0 3 0 4 0 5 थांबायचं 6 लायचं नाही त्यानंतर लक्ष द्या पहिल्यावर 1 1 0 1 1 थांबा 1 5 तुम्ही नीट लिहायचं हा 2 1 ला 2 0 ला सुरुवात 2 5 ला शेवट 3 0 ला सुरुवात अरे वा हुशार आहे तुम्ही हा 4 0 ला सुरुवात 5 0 ला सुरुवात गुड गुडेस का तुम्ही ब्रेस ब्रॅकेट कंप्लीट ही झाली तुमची सॅम्पल स्पेस नंबर ऑफ एलिमेंट्स ऑफ S इज इक्वल टू 36 एवढं पहिल्यांदा कंप्लीट करा पटकन त्याच्याकडे लक्ष पुढे काय विचारलं find the probability that the product of the digits on upper face is 0 product 0 यायला पाहिजे तुम्हाला काय यायला पाहिजे कुठेही एक 0 असेल तरी तुम्हाला फेवरेबल आहे ना आता तो इव्हेंट मेन्शन करा लेट A be the event let A be the event that the product of digits on upper face is 0 एक करता फेवरेबल केसेस घ्यायला सुरू करा हे बघा हे 0 0 लिहा ही सगळी रो लिहा कारण इथं मल्टिप्लिकेशन कायम 0 देखील सांगा आपण 0 × 0 1 × 0 हे 0 हे 0 हे 0 हे 0 आणि हे बघा हे आपण 5 आता हे परत घेऊ नका बरं का 1 2 3 4 5 हे पण लिहा म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 केसेस तुम्हाला फेवरेबल आहेत ते सेट मध्ये लिहून काढा बघा सेट 0 0 0 1 0 2 0 3 0 5 त्याच्यानंतर 1 0 2 0 3 0 4 0 आणि 5 0 व्हेरी गुड number of elements of S किती आहे सांगा sorry a number of elements of A 11 and last final answer probability of A equals number of elements of A upon number of elements of S म्हणजे 11 upon yes